नमस्कार मंडळी, आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे। मी आणली आहे मार्केटमधून माकुल मच्छी आणि ती कशी साफ करायची मी तुम्हाला सांगणार आहे। तर मार्केटमध्ये दोन प्रकारच्या माकुल मच्छ्या भेटतात। एक ही अशी लांब असते, याच्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या असतात, आणि एक हा प्रकार आहे। तर ही मला एक आलेली आहे यामध्ये। तर मी तुम्हाला ही माकुल मच्छी साफ करून दाखवते। तर साफ करूया। याच्यामध्ये हा एक काटा असतो, तो आपण काढूया। तिला अशी उभी करायची आणि असं तिचा जोर देऊन तिचा असा काटा काढून घ्यायचा आहे बघा। प्रेस केल्यानंतर काटा वरती येतो। त्यानंतर याच्यावरती जे पातळ स्किन असते ते आपल्याला अशी नखाने काढायची आहे। थोडंसं हे ना सटकतं हातामधून, फारसं काही अवघड पण नाहीये, थोडंसं किचकट आहे। स्किन काढायची आपल्याला। स्किन काढल्यानंतर हिला आपण असं उलट करायचं आहे। हलक्या हाताने उलट करून घेऊया। उलट केल्यानंतर इथे पित्त असतं ते आपल्याला असं अल्लाद नखाने ओढून काढायचं आहे, अल्लाद। नाहीतर काय होणार, पूर्ण हे काळं होऊन जाणार। हे बघा, असं हे ओढून काढायचं आहे। यामुळे काय होतं, हे जर फुटलं ना तर पूर्ण हे काळं होतं। माकुलचं पूर्ण पाणी, पूर्ण माकुल सगळं तुमचं काळं होऊन जाणार। आणि इथं काही घाण असेल ते घाण काढायची आहे। ही जी काही खाल्लेली वगैरे घाण असते ती व्यवस्थित काढून घ्यायची आहे। त्यानंतर इथे हा मुंडकीचा भाग आहे, कैचीने मी हे इथे दाब देते। हे असं काढून घ्यायचं आहे, कापून घ्यायचं आहे हे मांस। आणि हा जो डोळ्याचा भाग आहे हा सुद्धा आपल्याला काढून फेकून द्यायचा आहे। बघा इथे हे काळं बी सारखं असतं, याला दात असं बोलतात। माझ्या फ्रेंडने सांगितलंय मला, माझ्या मैत्रिणीने। तर ते सुद्धा आपल्याला काढून फेकायचं आहे। हे डोळे आणि हा भाग असा आपल्याला काढून फेकायचं आहे। आणि हे पुन्हा आपल्याला असं सरळ करून भाजी याची बनवायची आहे। तर माकुल आपली साफ झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। हे सुद्धा मी एक साफ करून तुम्हाला दाखवते। ही अतिशय सोपं आहे, हे अवघड नाही। याच्यामध्ये ही स्किन पण पटकन निघते या माकुलची। ही अशी ओढून काढायची हाताने, हे बघा। त्याच्यानंतर हे असं अल्लाद खेचायचं आहे बाहेर। इथे पातळसा काटा असतो, हे बघा, प्लास्टिक आणि पातळसा काटा असतो तो काढायचा आहे। आणि व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे। जर मोठे असले तर ह्याला कट करून घेतात। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। थँक्यू।